शासकीय योजना असतात आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून जे आहे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ज्या ग्रामपंचायती असतात त्यांच्या माध्यमातून ग्रामविकासाची कामं केली जातात आणि सातत्यानं जे ग्रामपंचायत आहे ते चांगलं काम करतातही, परंतु त्यांना जसा पाहिजे तसं प्रतिसाद जो आहे तो जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल यांच्या माध्यमातून मिळत नाही. परंतु कुठेतरी सकारात्मक विचार करून जिल्हा परिषदेचे जे मुख्य अधिकारी आहेत गुलाबराव खरात यांनी एक नवीन उपक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू केला आहे आणि तो उपक्रम चालू केल्याच्या नंतर त्याची जी दखल जी आहे महाराष्ट्रभर घेतली जाणार असल्याचं या ठिकाणी चित्र आहे. कारण जिल्ह्याभरातील जवळपास 100हून अधिक ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे. परंतु त्याचे निकष काय होते, ती कशा पद्धतीनं ते राबवण्यात आली ती प्रक्रिया, त्या सर्व बाबींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत खुद्द मुख्याधिकारी गुलाबराव खरात साहेब आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्ते. सर सांगेल की कशी योजना राबवण्यात आली? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतो आहोत. त्या उपक्रमाचं नाव आहे सीईओ संग्राम अभियान. आता हे शिवसंग्राम अभियान जे आहे हा दुसरं काही नसून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचाच आम्ही एक भाग म्हणून त्याला राबवतो. मात्र हे अभियान राबवताना आम्ही एक वेगळा क्रायटेरिया तयार केला. कारण हे अभियान पूर्ण राज्यभर आणि आमच्या जिल्ह्यातही सर्वत्र सुरू आहे, म्हणजे आता संपलं ते. परंतु आम्ही जे अभियान राबवतोय त्याच्यात जी सिलेक्ट केलेली गावं आहेत ती मोजकी गावं आहेत आणि साधारणपणे दुर्गम, डोंगराळ, आदिवासी एरिया, तांडा वस्ती असलेली गावं यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात 13 तालुक्यात एकूण 350 गावं साधारण आमची निवडली आणि त्या गावांमध्ये हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण राबवलेलं आहे. विशेष करून त्यांना ते अभियान प्रोत्साहन म्हणून त्या गावांचे सिलेक्शन केलेलं आहे. कारण ह्या गावामध्ये रिसोर्सेस कमी असतात. जसं म्हणजे रस्ते असतील, लाईटचा विषय आहे, पाणी पुरवठ्याच्या साधनांचा विषय आहे, शाळांची परिस्थिती, आरोग्याच्या फॅसिलिटीज, ही गावं मुळात थोडी दूर असल्यामुळं मुख्य शहरांपासून या लोकांना आपण हे अभियान जर तिथं राबवलं तर खऱ्या अर्थाने या लोकांना त्याचा फायदा होईल आणि शासन किंवा कोणीतरी आपल्या मागे आहे, आपल्याला कोणीतरी शाबासकी देण्याची देतंय अशी त्यांची भावना निर्माण होईल म्हणून हे अभियान आपण राबवलं. आता हे संग्राम शब्द जो आहे त्याचा जो फुल फॉर्म म्हणजे म्हणता येईल आपल्याला की संवेदनशील ग्रामपंचायत, की बाबा आम्ही आमच्यामध्ये देखील संवेदनशीलता आहे, आम्हाला देखील आमच्या गावाचा विकास करण्याचं इच्छा आहे, परंतु आम्हाला रिसोर्सेस कमी आहे. जसं आता काही गावांचं आम्ही बघतो त्या गावामध्ये बागायती शेती नाही, त्या गावामध्ये शिकलेली लोक नाही आहेत जास्त किंवा नोकरदार लोक नाही आहेत आणि अशा वेळेस मग वर्गणी किंवा लोकांचा सहभाग, ज्याला आपण लोकसहभाग म्हणतो, तो आवश्यक तेवढा पाहायला मिळत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की या अभियानामध्ये जी काही बक्षिसं वगैरे जाहीर केलेली आहेत शासनाने, त्या बक्षिसांपर्यंत ही गावं पोचत नाही. कारण त्यांना जे गुणांकन दिलेलं आहे प्रत्येक कामासाठी, जसं जलसंधारणाची कामे, वृक्षतोड असेल, वृक्ष लागवड असेल, पाणी वाढव पाणी जिरवा असेल, साक्षरतेचा विषय आहे, आरोग्याच्या गोष्टी आहेत, अंगणवाडी शाळांचा विषय आहे किंवा पंचायतीची कामं असतील किंवा बचत गटांची कामं असतील, युवा वर्गाचा सहभाग असेल, मंदिरे साफसफाईचा विषय असेल, स्वच्छता, रंगरंगोटी, अनेक प्रकारच्या जनसुविधेची कामं असतील. ही सगळी कामं करताना ह्या लोकांना तेवढं यश मिळत नाही आणि मग त्यांना बक्षिसापासून नेहमीच वंचित राहावं लागतं. म्हणून आमच्या डोक्यात एक कल्पना आली की बाबा
या लोकांची जर आपण स्वतंत्र स्पर्धा घेतली आणि त्यांना आपण एक ठराविक बक्षीस रोख स्वरूपात जर दिलं, तर ते या अभियानाचा चांगल्या पद्धतीने राबवू शकतात. आणि म्हणून 350 गावाची आम्ही ती एक स्पर्धाच घेतली आणि त्या गावामधून आम्ही 100 ग्रामपंचायतीची आता निवड केलेली आहे. त्या 100 ग्रामपंचायतीला प्रत्येकी ₹51,000 रोख बक्षीस, एक प्रशस्तीपत्र आणि शाल श्रीफळ देऊन गावचे सरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांचा एक सत्कार उद्या म्हणजे 14 ऑगस्टला माननीय पालकमंत्री, त्याचप्रमाणे राज्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते आपण करणार आहोत. निश्चितच तर सरांनी जे सांगितलं, की हा जो उपक्रम आहे तो कुठला शासकीय उपक्रम नसून हा जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शेष निधीतून हा उपक्रम राबवला जातोय. सर एक प्रश्न असा आहे, 14 तारखेला या ठिकाणी आपण ते वितरित करतायत. परंतु एक शासनाचाच जो उपक्रम आहे, हर घर तिरंगा अभियान जे आहे ते संपूर्ण देशभरात राबवलं जाणार आहे. तर महाराष्ट्रातही आहे आणि आपल्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं काय सांगता? नाही, याच्याबद्दल तर आम्ही स्वयंस्पष्ट सूचना सर्व शाळांना दिलेल्या आहेत, सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आमचे जे शासकीय सगळे विभाग आहेत, माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होऊन या हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये सुद्धा सर्वांनीच सहभाग घ्यायचा अशा पद्धतीच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि तेही मोहीम आपण यशस्वीपणे पार पाडू. निश्चितच तर काम करण्यासाठी एक इच्छाशक्ती लागते आणि ती इच्छाशक्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी जे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गुलाबराव खरात साहेब आहेत यांच्यामध्ये ती दिसते. कारण त्यांना ते काम करायचं होतं. त्यासाठी त्यांनी शेष फंडातून जी आहे ती ही योजना जी आहे ती राबवली आहे आणि त्यातून 100 ग्रामपंचायती जी आहेत त्यांना या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षिसं देखील या ठिकाणी दिली जाणार आहेत. त्यामुळं भविष्यात अशा ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये आणखीन उमेदीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होऊ शकतं आणि ते देखील पुढच्या वेळेस जे यावेळेस नाही मिळालं त्यावेळेस पुढच्या वेळेस ते या बक्षिसासाठी आपले प्रयत्न करतील. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.